सुप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? सो आज आपण यूट्यूब चॅनलवरचा मी नवीन व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, चक्क 3 वर्षानंतर. सो आज आपण आहोत केरळमध्ये. सो मी केरळमध्ये आलो आहे. सो तुमच्याशी मला 3 वर्ष झाले काहीच कॉन्टॅक्ट नाही करता आला, आपलं काहीच नवीन व्हिडिओ पण नाही आला. मध्यंतरी चॅनल माझं थोडंसं स्टॉप झालं होतं. सो या 3 वर्षात खूप काही झालं मला. त्यानंतर ते तुम्हाला मी 1 बाय 1 एक्सप्लेन करणार आहे काय काय झालं. मला नोकरी मिळाली, मला जॉब मिळाला, मला छोकरी पण मिळाली. सो मी एक एक गोष्टी आपल्याशी इंट्रोड्यूस करून देणार आहे. सध्या मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव आहे मुन्नार. ओके. सो मी हळूहळू तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओ म्हणजे जसा मी व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला देणार आहे. काही व्हिडिओमध्ये मी आहे, काही व्हिडिओमध्ये माझा व्हॉईस असणार आहे. सो मी आत्ताच क्लिअर करून देतो. आणि याच्यानंतरचे पण खूप सारे जे व्हिडिओ आहे ते मी आता घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास. आणि सो मी आता माझ्या बायकोला तुमच्याशी इंट्रोड्यूस करून देतो आहे. तिचं नाव आहे वैष्णवी. हॅलो. कशी वाटली, कशी तुम्हाला दिसते काय नक्कीच कळवा. व्हिडिओच्या कमेंटमधून. फिरणार आहेत, खूप सारी धमाल करणार आहे. सो तुम्ही पण माझं तेच आहे चॅनल, सेम चॅनलला सेम व्हिडिओज आहेत माझे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. चलो चलते हे जर्नी पे. हे आहे पुण्याचं एअरपोर्ट. आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आए. मुन्नार हे ब्रिटिशांनी विकसित केलेल्या हिल स्टेशनसारखेच मुन्नारही एक थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यात मुन्नार आहे. 3 पर्वतरांगा मुथिलपुझा, नलयनी आणि कुंडल यांच्या संगमावर हे वसलेले आहे. समुद्र सपाटीपासून त्याची उंची 1600 मीटर इतकी आहे. आल्हाददायक वातावरण आणि रमणीय निसर्ग यामुळे आता ते पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. कोणत्याही महिन्यात मुन्नारला भेट देता येते. इथल्या विस्तीर्ण भूभागात पसरलेली चहाची शेती, वसाहती, बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान यामुळे पर्यटक इकडे आकर्षित होतात. मुन्नारमध्ये टाटांनी तयार केलेले टी म्युझियम, स्पाइस गार्डन, जंगल सफारी आणि हत्तीची सफारी ही बघण्यासारखी आहे. एका ठिकाणी पार्किंगला थांबते. तिथून आपल्याला एक राऊंड अबाउट 50 ते 80 स्टेप्स खाली उतरायचे आणि उतरल्यानंतर तिकडे आज आपले 3 ग्रुप आहेत. सगळ्यांची ऑनलाईन बुकिंग आहे. जसजशा बोट रिकाम्या होणार 7-7ची ग्रुप तुम्ही रेडी ठेवायची. आपल्या 4 बोट आहेत, 7-7चे ग्रुप रेडी ठेवायचे. मी जसं बोलवेल रेडी राहायचं आणि 7 जणांनी पटकन यायचं.
में है तो पूरा टाटा प्रीमियम, चक्रा गोल्ड, टाटा अग्नि, टाटा टी गोल्ड, पूरा टाटा नाम से आता है। तो चाय के प्लांटेशन पूरा मिला के मूनार पे ना 50,000 एकड़, 50,000 एकड़ फॉरेस्ट एरिया वाला है, एक कंपनी के एरिया है। बड़ा बड़ा फैक्ट्री, मोटा मोटा चाय का कारखाना, 16 फैक्ट्री, वहां पे कम से कम 30-25 हजार किलो डेली। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता प्रत्येक कपल इथे आपल्या अर्धांगी